त्यांच्या नाजूकपणाला कारण बनवून ह्या कामापासून तुला सुटका मिळेल असं जर वाटत असलं ना तर तसा विचारही करू नकोस। वहिनी, हे बघा, ऐका माझं, तुम्ही माझ्यासाठी असं काही करायची गरज नाही। अहो, जास्तीचं काम पडलं म्हणून मला काही नाही होणार। तुम्ही आधी डॉक्टरकडे जाऊन या बघू, उगाच असं अंगावर काढू नका। अवंती वहिनींना सोबत घेऊन जा, चला। वहिनी, अहो ऐका माझं, चला बरं, चला। सावकाश। अवंती वहिनी, अजून एवढे कपडे शिल्लक आहेत धुवायचे? अरे देवा, म्हणजे काम अजून संपलेलंच नाहीये तर। माहितीये ना, 1 तासाचा अवधी दिला होता तुला। किती? 1 तास। बरोबर आहे। भाऊंनी बहुतेक वेळेचं महत्व तुला शिकवलंच नसेल, नाही का? असो, नाही म्हणजे तुझ्या लक्षात आहे ना, कामाला उशीर झाला तर त्या कामाचे तुला पैसे मिळणार नाहीयेत। आता बघत काय बसले, चल पटपट आटपणे आत ये। सगळ्यांचा स्वयंपाक बनवायचा अजून, लक्षात आहे ना? तुझ्या जावा जाऊन बसल्यात ना दवाखान्यात। आणि हो, जेवणामध्ये बटाट्याची भाजी, आमटी, भात, पापड, श्रीखंड सगळ्या गोष्टी यायला हव्यात। पटकन चल आतमध्ये। आणि आता सांगितलेला सगळा मेन्यू जर का वेळेत बनवला नाहीस तर त्या कामाचे सुद्धा पैसे तुला मिळणार नाहीयेत। चल चल बस, तू बस, ये इकडे, चल चल बस, ये हळू हळू, सावकाश बस, ये बस, ताई पाणी घ्या, हळू चल, पाणी घे, सावकाश। एवढं काम करायची काय गरज आहे? तू थांब आता, ते आम्ही सगळं बघतो कामाचं। बसशील ग आता, तू थोडा वेळ तरी शांत बस, आम्ही बघतो। वहिनी, वहिनी नाही, राहू द्या। अहो मी करते सगळं। अगं तू थकली आहेस, तुला आरामाची गरज आहे बाळ। वहिनी, अहो मी कुठे थकली आहे तेव्हा, मला काही नाही झालं। आणि माझ्यापेक्षा आरामाची जास्त गरज तुम्हाला आहे। मला सांगा, डॉक्टर काय म्हणाले? सावी, सगळं नॉर्मल आहे आणि मी सुद्धा ठीक आहे, पण तू ऐक की ग, तू जा बरं, जाऊन पड। हे बघ, आम्ही दोघी मिळून इथलं करतो की सगळं।
ऐक ना ग. वहिनी खरंच ऐका माझा, करते मी, काय नाही होणार. सावी ऐक ना ग.